बाबासाहेबाला हा? अहो लाईट देतो म्हणला, पाणी देतो म्हणला, रस्ता देतो म्हणला. शब्द मी निवडून आल्या महिन्यात काम करतो. आणि गावातलं शेकापचं पोटरे जाऊन सांगतात नाही आपल्या पार्टीची नाही ती ही माणसं. हा. मग आता हाय तर नाही ती तर नाही ती उघड दाखवून दिलं पाहिजे ना जरा काय. धनगर मी बी धनगरच आहे. धनगराच्या जीवावर तुम्ही तुमचं स्वतःच पोट भरताय आणि गोरगरिबाचा मधून ईक देताय. कशासाठी? बाबासाहेब देशमुख 100% जण हा. मी बी त्यातली पद भोगलेली पाठी आहे. त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया त्यानं 5 वर्ष त्यांना 5 वर्ष मी सदस्य दिलतोच गणात चिकमोहत गणात. या चिकमोहत गणात मला एक काम त्यांनी दावायचं. पंचायत समिती माध्यमातून. हा या कटपळ गावातून त्यांना आम्ही लीड नाही का आपला तरुण मित्र म्हणतो मगाशी की पंचायत समितीवर काय काम केलं नाही ते? काय होते ना काम पंचायत काय समितीवर? रस्ता केलं ही केलं लाईट ओढली काय राहिली सांगाय मला. हा. पंचायत समितीवर पाठीमाग काय झाली कामं सांगाय मला. हा. पाठीमागच्या काळात काय झाली कामं. बाबासाहेब आताशी तरी 1 वर्ष झालं सत्तेवर आले तर हा, हा. बापून काय केलं मला सांगा. 4-5 वर्ष सत्तेत होतं सगळं होतं. काय केलं मला सांगा. टक्केवारी शेवट काय केलं. बापूने महूद गटाला 5,000 कोटीचा निधी दिलाय. 5,000 कोटीचा कागदावर आहे मंत्री. कागदावर आहे. चला दाखवतो मला कॅमेरा घ्या. ही सगळी माणसं आहेत इथं. हा. कटपळ आचकदानी रोड एकदम असा गुळगुळीत तेलासारखा आहे. हा, हा. दनाट गाड्या विरोधकांच्या सुद्धा पळत जाते. मी जर तुम्हाला म्हणलं चला बापूची कामं दाखवायची. चला दाखवतो. तेव्हा रोडच केलाय बघा. हा, हा. डांबरी केलाय हे डांबरी केलाय परत पाजर तलाव 4 केले तर पाणी आता ही बंदिस्त पाईपलाईनचं पाणी सगळ्या माळाने खेळवलंय. जी आज मिरची पिकते ऊस पिकतोय केवळ त्या माणसाचं योगदान आहे. त्यामुळे गाव आज प्रगतीच्या दिशेला आहे. बर. त्यामुळे बाळासाहेब डाळे 100% डोळं झाकून आहे. येणार ना बाळासाहेब डाळे सरपंच आहेत त्या गावामध्ये. येतील का या भागामध्ये? चर्चा आहे त्यांची. येतील का? 100% त्या माणसानं इतकं वड्याचं भारी काम केलंय हा. की दिल्लीपर्यंत ह्या वड्याचं काम नेले तिने. बर. आज ह्या आमच्या वड्याला दर्जा एका नदीचा दर्जा त्या माणसाने दूर दिलाय. ह्या आता हे वड्याचं जे भांडवल केलं हा. किंवा वसईला ऊसतोडे लोक जातात हा. हे कुठल्या पक्षाचं किंवा पार्टीचं काम हा. नाही. हे लोकसभा गावातून आणि नाम फाउंडेशन फिनोलेक्स या कंपनीने हे काम केलेलं आहे. नाम फाउंडेशन केलं. हा यस वड्याचं. आणि हे जे लोक बोलतात ना मिरची झाली किंवा वसईला जातात हा. हे फक्त ना लोकसभा गावातून आणि तरुण पिढीमुळे हे काम झालंय. हा. एवढं वैयक्तिक पक्षाचं पार्टीचं हे कुणाचंही काम नाही. अहो, काय मसर राखायचं वडील हे काय तेव्हा त्यांची परिस्थिती अशी होती. गरीब घराण्यातला गडी आलाय ती. हा. अगदी पंक्चर काढणारा गडी रोजगारात जाणारा ऊस तोडा गेलेला गडी आहे ती. बाकी कोण ती काय मोठा जागीरदार नाही किंवा मोठ्या घराण्यातला नाही मुलगा काय नाही. हा. सर्वसामान्य आपल्या घराण्यातला बर. आहे. 100% निवडून गुलाल ही 100% ठरलाय. 7 तारखेला बुकिंग गुलालाच्या 3 हायवा बुक करून ठेवल्या आहे. बरं, एवढं बापूस तुम्ही काम सांगताय मग मध्ये का पडले 24 आमदार केला? आयला त्यावेळेला आम्ही शेकामध्ये होतो आम्ही बी हे केलेलं की पण कसं आहे की आम्हा पण बाबासाहेब बी वाग नाही ना काम करणार ना बाबासाहेब देशमुख. बर. कुठं काम करतोय तेव्हा. मग तुम्ही आमदार केला. अहो केली झाली चूक एक बार हो झाली चूक आता काय का डबल तीच कशाला आता. हा. आता जरा बदल करायला आम्ही ठरवलं ना. काय स्वतः तुम्ही आपण जी सर होती ती आता बाबासाहेब नाही काय तर. नाव सुद्धा काढू नका. बाबासाहेबाचा ही पोर खेळ आहे. कोण खातं ही बिनबुडाचं गाड काय. हा, हा. ह्याला झाडाला ह्या मुळे आहे का. कोण होतं वरचं पक्षात ह्याला खातो. इथं नगरपालिकेला पाहिजे होती ती किती? किलती ना हा. किलती पण ते आता काय आहे तर तुम्हाला ते सगळं सांगायला लागत सांगायचं नाही. ना. त्याच्यावर जरा दबाव आणला त्याला जेव्हा दबाव आणला सगळं केलं पण त्यांनी ते करायला नको होतं. गावातलं जी टग येतं त्या गोरगरिबाच्या मुंडक्यावर पाय देतात. ए इकडे जातील माझ्या रानात येतील. हा. हे आतापर्यंत शेका पक्षाचं काम आहे. सवाशीन जर गरिबानं जर 10-5 बायका उठवाय म्हणलं त्याला सवाशीन मिळू दिली ना. नवटी उमेदवार दिला आहे चांगलं पोर काम. चांगलं म्हणण्यापेक्षा जगाने बघितलंय माहिती आहे. हा. सगळ्यात ना आतापर्यंत फेमस आहे ती. निस्ता फेमस नाही हा. त्यानं काम केली ती तळागाळात. एखाद्या मुलीचं लगीन जटलं गोरगरीब असलं तर 50,000 रुपये काढून माझ्या समोर मी आणल्यात. बर. मग असली जर नेता जर असेल गोरगरीबाची त्याला जाणीवर आहे. हा मला सांगा दीपक आबानं सगळं पॅनेल उभा करायला चालू केलंय. ही गटाचं मी मागं घेतो ती मी उरं घेतो. स्वतःच्या पोराचं तेवढं निवडून दिलं का बाजू का जनतेच कल्याण झालं का. दीपक आबांनी मोठं गाबाळ दिलं बापून म्हणजे मागं घ्यायचा आणि बाबासाहेबाला साथ द्यायचा. बाबासाहेबांनी दिले ना बापूला कोलायचा. हे आतापर्यंत राजकारण चालू केलं चाललंय. जरा स्वतःच्या हिमतीवर लढाई शिका म्हणावं. दर्शको नमस्कार. सध्याला सगळीकडे जिल्हा परिषदेचा रणसंग्राम चालू आहे. त्याच अनुषंगानं मी आता सांगोल मधल्या महूद गटातल्या कटपळ या गावामध्ये आलोय. तर सकाळचा टायमिंग आहे. लोक वेगवेगळ्या भागातली या भागामध्ये या ठिकाणी आलेत. तर लोकांचं या जिल्हा परिषदेविषयी नेमकं म्हणणं काय आहे, कटपळचा नेमका कौल काय सांगतोय, कटपळची लोक कोणा पाठीमागे जाणार आहे ती, तर हे आजच्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून खरं तर बघूया. शहाजीबापू पाटील यांना मानणारा या भागामध्ये वर्ग आहे का शेतकरी कामगार पक्षाला मानणारा या भागामध्ये वर्ग आहे.
खरं तर दादासाहेब लवटे असतील किंवा महूदचे सरपंच असतील हे एकमेकांच्या या भागामध्ये जिल्हा परिषदच्या विरोधात आहे. ती पंचायत समिती नेमकी गणित कशी चालू होती, कोणता पक्ष आहे, कोणतं गट आहे इथं, हे खरं तर चर्चा आजच्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपण करणार आहोत. खरं तर लोक आहेत आपल्यासोबत संवाद साधूया. खरं तर लोक शहाजीबाबू पाटील यांच्या कामावरती समाधानी आहेत. लोक बाबासाहेब देशमुखांना स्वीकार नाही खरं ते जाणून घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून करूया. खरं तर ही निवडणूक येणाऱ्या आमदारकीसाठी देखील तेवढीच महत्वाची आहे. लोक काय म्हणते ते बघूया. नमस्ते हो. नमस्ते. नाही निवांत कसं गावात लय निवांत रोजच असतोय, आज आहे इथं. अजेंडा पुढे घालतो. झेंडा तर आज होता म्हणून तर लवकर यावं लागलं. मग हे इलेक्शनाचं वारं बी चाललंय या. मग हाही बामटी येऊन ना कोणाला कोणी मत मागते ती. बर मग माग ना ते की 50 आणि 55 वर्ष झालं शका पक्षी नाचतोया धनगराच्या जेव्हा धनगर काय काढून दिली ती तिने काय दिलं या? काय काम केलं ते? काय सुद्धा काम केलं नाही. ही बिनबोडाचं झाड आहे, त्याला बुड नाही काय नाही, त्याला मुळीच नाही. बर महत्वाचा मुद्दा. बर बर बापू 5 वर्ष 55-60 वर्षात निवडून आला, पण बापून 55 वर्ष काम झालं नव्हतं तेवढं काम केलं या. बर बर मग आता ही जी शिवसेनेतून उभा राहिली दादासाहेब आणि बाळासाहेब एक नंबरची माणसं आहे ती. ही धनगराच्या माणसांचं चांगल्यापैकी स्वार्थ करणार आहे ती. जी शासनाची किम असेल ती त्यांच्या घरचं देत नाही ती. त्यांच्या शासनाची किम भरपूर मागून भांडून आणणारा आणि आणणार आहे ती, एवढी मग गॅरंटी. बर बर आता पण धनगर समाज माणसं शहाजीबाबू माहिती एक लक्षात घ्या, अहो मनाला नाही जनाला लाज वाटायला पाहिजे. मला सांगा आता धनगर समाजाला वर्ण शासनानं नियमानं सोडलं या. ही मराठी अजून त्यांच्या ताट हिसकावून घेऊन खायला लागले ती. आज बाळासाहेबाच्या विरोधात मराठ्याचा माणूस उभा केलाय का तर मराठ्याचा इंटीचा दाखला काढला. व्हायचं मनाला नाही जाणार लाजा शिका जरा. बाबासाहेब आरक्षण दिलं काय झालं? बाबासाहेब आरक्षण दिलं या, पण कशा पद्धतीने दिलंय? म्हणजे आंबेडकरांनी आरक्षण दिलं त्याचा काय फायदा नाही? कशाचा फायदा आहे तेव्हा? ही ना मराठी हिसकावून घेऊन खायला लागली ती. हाय का नाही चुकीचं तुम्ही सांगा. मग आता काय इथलं आम्हाला बोलण्याची आवश्यकता नाही. तर एक लक्षात घ्या, उद्या कुठला बी उठलाय, कुठं बी उभा राहिलाय कुठल्या पक्षाचा, आणि ही नेतं तर काय शा नाही तुझी तेव्हा. नेत्यासनी सुद्धा डोक्याची बाजू नाही. ही जनतेला दाखवते ते एका जागेला बसतात पुन्हा तुझी ती माग घे आणि ह्याची मोहर घे. हा मला सांगा, दीपक आबानं सगळं पॅनेल उभा करायला चालू केलं या. ही गटाचं मी माग घेतो ती मी मोहर घेतो. स्वतःच्या पोराचं तेवढं निवडून दिलं का बाजू का? जनतेच कल्याण झालं का? बरं राजकारण घरातच करायचं. मग काय चाललंय यांचं? हा दीपक आबांनी मोठं गाभाळ दिलं बापून म्हणजे माग घ्यायचा आणि बाबासाहेबाला साथ द्यायचा. बाबासाहेबांनी दिलं ना बापूला कोलायचा. हे आतापर्यंत राजकारण चालू केलं चाललंय. जरा स्वतःच्या हिमतीवर लढाई शिका म्हणाव. ही 2 पायाचा माळा आहे, कोण येईल कोण पडल त्याच्याबद्दल दुमत नाही. जनतेचा कवल आहे. आला का जनतेला तुम्ही मोकळ्या मनात कुठं मतदान करू देत या? काय तर तुकड्याचा दाखवताय अशा. 5 वर्ष आणि 5 वर्ष पुन्हा घ्या. लवटी उमेदवार दिला आहे चांगलं पोर काम. चांगलं म्हणण्यापेक्षा जगाने बघितलंय, माहिती आहे. सगळ्यात ना आतापर्यंत फेमस आहे ती. निस्ता फेमस नाही, त्यानं काम केली ती तळागाळात. एखाद्या मुलीचं लगीन जटलं गोरगरीब असलं तर 50,000 रुपये काढून माझ्या समोर मी आणल्यात. मग असली जर नेता जर असेल गोरगरीबाची त्याला जाणीवर आहे. आणि ह्यासनी पहिलंच त्यांच्या वडिला ते का आपल्या बापान दिलं नाही त्यांच्या बापान ठेवलेलं, त्यासनी कशाची गोरगरीबाची जाणीव आहे? मला सांगा, कुठला बी असू द्या, कुठल्याही पक्षाचा असू द्या, तळागाळात जाऊन गोरगरिबाची कशी कामं केली ती. गावातलं जी टगे येतं त्या गोरगरिबाच्या मुंडक्यावर पाय देतात. हे इकडे जातील माझ्या रानात येतील. हे आतापर्यंत शेका पक्षाचं काम आहे. सवाशीन जर गरिबानं जर 10-5 बायका उठवाय म्हणतो त्याला सवाशीन मिळू दिली ना, ही काम आहे. मला सांगायचं म्हणजे तात्पुरतं काय, धनगर मी बी धनगरच आहे. धनगराच्या जीवावर तुम्ही तुमचं स्वतःच पोट भरताय आणि गोरगरिबाचा मधून इक देताय. कशासाठी? 100% जण मी बी त्यातली पद भोगलेली पाट्या नाही ती. हो, सरपंच घरात होता, नेंबर म्हणून मी काम केलंय तिथं. काय तुम्ही सर होती ते आता बाबासाहेब नाही घ्यायचं नाव सुद्धा काढू नका. बाबासाहेबाचा पोर खेळ आहे, कोण खातं? ही बिनबोडाचं गाड काय? ह्याला झाडाला ह्या मुळे आहे का? कोण होतं वर तर पक्षात ह्याला खातो?
बर मग कुठलं काम आणायचे कुठलं काम करणारे घरचं कधी देणार आहे का लोकांच तेवढं मदत म्हणून घेऊन निवडून यायचा आणि जनतेला काय देणार आहे ती आबासाहेबांनी हाडाची काळे करून पक्ष वाढवलाय काय करायचं का वाढवून स्वतःसाठी केलंय ही जनतेसाठी केलेलं नाही हे तुम्हाला आज बी सांगतो. नमस्ते. नाव काय म्हणता पहिल्यापासून आहे नाव हायच ताव तर आता काय करायचं. हाय 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 इथं पुन्हा नाव आहे तुम्ही शिरा हाय की आता लवटे हाय हा. बंडगर हाय बाळासाहेब हा. होईल इथं म्हणजे कोण राजकारण बघितलं त्याला तुम्हाला राजकारण अनुभव वाटतोय बरं लवटे बसल बसल होय. तरुण मित्र आहे आमचा तरुण मित्र प्रतिक्रिया दादा नमस्ते नमस्ते. काय नाव प्रदीप शेळके काय करता काम दुकान दुकान आहे तब्येत चांगली आहे की पहिल्या होय. वेळेस काय चांगली तब्येत चांगली ठेवली पाहिजे इथं काय चालू कशी लागली कुस्ती इकडे शेती लागली की शिवसेना विरुद्ध सांगोला काहीतरी विकास आघाडी काहीतरी असला काय चालू त्याची काय म्हणजे इकडे परिस्थिती बघितल्या कोणाची काय आघाडी इकडे इथं बापूच शाहजी बापूंचं शाहजी बापूच का अहो काम केलीत माणसांची काम काय लोक मध्ये टक्केवारी खाली काम काय केली ते टक्केवारी करायला खायला पण काम करायला पाहिजे का नाही हा काम बी नाही काय दाम बी नाही मग काय होतं बरं आता तरुण पोरांचं बाबासाहेब देशमुख आमदारविषयी काय मत आहे इकडे काय कामच नाही तर काय हा काम केली पाहिजे ना माणसं हा सत्यता आहे म्हणल्यानंतर काम केली पाहिजे. नमस्ते हो नमस्कार काय नाव काश्मीर शेळके 2-3 गंध लावलेत कुठले कुठले लावायचे फक्त लाल बावट्याचं लाल बावटा फक्त हो. बर कसं काय हो हा. निष्ठावंत आहे हा कधी बसणार 40 वर्षापासून म्हणजे आबा बसणार आहे आबापासून बर आबा आणि बाबासाहेबाबद्दल काय प्रतिक्रिया आहे बाबासाहेबाबद्दल खास काय प्रतिक्रिया आहे? बाबासाहेब एक नंबर माणूस हा काय काम केले गावामध्ये काय सांगेल ते काम घेऊन जावा हा निमेराचा फोन करा हा 100% फोन उचलतो आणि त्या कार्यक्रमाचं हा. त्याचं सगळं निरावरण होतं केल्यानंतर हो. या गावामध्ये बाबासाहेब देशमुख काय काम आहे बाबासाहेब देशमुखाची हा. लय मोठी काम आहे आबासाहेबाची ती बाबासाहेबाची ती सगळ्यांची काम मला आहे बाबासाहेबांशी मी तुम्हाला सांगितलं मला 2 कामं दाखवा या गावाचे काय दाखवतो दाखवतो की चला वड्याचं काम दाखवतो तुम्हाला हा गणपतराव देशमुखानं जर चाला येत नव्हतं हा तरी देखील मोटरसायकलवर बसून हा वड्याभर दिवशीनं 5 लाख रुपये आमच्या गावच्या वड्यासाठी निधी दिलाय. हा आज ही कटपळचं वैभव आहे 70 ते 80% लोक ही वसईला ऊसतोडीला जात होती हा पण हा ह्या जलसंधारणचं किंवा ह्या वड्याचं काम झाल्यापासून हा आज 1 कोटी रुपयाची आमच्यात मिरची काढणारी शेतकरी तयार पाणी झाले आलं ते. पाणी आले सगळं झाले नाही नाही इथं लोकांची गणपताबाईविषयी प्रतिक्रिया कोणाची वाईट नाही गणपताबाई कामं लोक केली सगळी हो, लोकं हो. सांगतील. म्हणजे शहाजीबाबू पण लोक सांगतील की आबांनी कामं केली होय. बाबासाहेबांची काय काम आहे बाबासाहेब आताशी तरी 1 वर्ष झालं सत्तेवर आले तर हा हा बापून काय केलं मला सांगा 4-5 वर्ष सत्तेत होतं सगळं होतं काय केलं मला सांगा टक्केवारी शेवट काय केलं त्यांनी रस्ते कुठले केलं म्हणजे ते सगळं कुठं रस्ते केले ते मी स्वतः डिप्युटी सरपंच आहे आता कटपळचा हा. डिप्युटी सरपंच आहे चालू मी डिप्युटी सरपंच आहे सगळी कामं मला माहिती ती कशी केली ती काय केली ती कुणी केली ती हा. ते तर लय सगळं उघडून सांगायची की ही येणार नाही बरं आता बाबासाहेब देशमुख सत्तेत नाही तर कसा निधी यायचा इकडं कोण सत्तेत नाही म्हणते सत्तेत नाही ती कुठं आबासाहेबाच्या नावाखाली काय पाहिजे ती मिळू शकते हा. नुसतं आबासाहेबाचं नाव सांगितलं ना विधानसभेत हा तरी सुद्धा इथं सगळं मिळतंय आणि आता कोणाला काय देखील कमी नाही शेकापशी संपवला आली म्हणून बाबासाहेब देशमुख कोण संपवतंय बाबासाहेब ती कधीच संपवू शकत नाही हा आणि संपवणाऱ्यांनी किती जणांतर बसले हा. पण कधीही संपला नाही एवढं देण्यात ठेवा उलटी जास्ती ताकद मिळते पक्षाला नगरपालिकेत काय झालं हा नगरपालिकेत काय झालं नगरपालिकेचं बघा आता ते शहरातलं मतदान होतं आता तुम्ही असं जरा फिरून शिना बाहेर घ्या की कळतंय तुम्हाला लोटवडीला जावा कटपळला जावा खाली बंडगरवाडीला जावा खाली ह्याला मौदाला जावा हो 100% बरं बापू इथं नगरपालिकेला पाहिजे होती ती किती किलती ना हा किलती पण ते आता काय आता तुम्हाला ते सगळं सांगायला लागत नाही. सांगायचं ना. त्याच्यावर जरा दबाव आणला त्याला जेव्हा दबाव आणला सगळं केलं पण त्यांनी ते करायला नको होतं हा. दबाव आता थांबा एक मिनिट. नाही, दबाव आता आबासाहेबांवर आता आबासाहेबांना मुख्यमंत्री मध्ये वापरू आबासाहेब ही आबासाहेब होती हा त्याला मुख्यमंत्री देखील असं वापरून मुद्रा घालत होते हा आबासाहेब होते आबासाहेबाची कोणीच बरोबरी करू शकत नाही बर नाही नाही आता कोणी इकडे उमेदवार कोण आहे तुमचं हिथं हा हिथं आपलं बाळासाहेब ढाळे हा राकेश कदम बर आता बाळासाहेब डाळे सरपंच आहेत त्या गावामध्ये येतील का या भागामध्ये चर्चा आहे त्यांची येतील 100% त्या माणसानं इतकं वड्याचं भारी काम केलंय हा की दिल्लीपर्यंत ह्या वड्याचं काम नेले तिने बर आज ह्या आमच्या वड्याला दर्जा एका नदीचा दर्जा त्या माणसाने दूर दिलाय ह्या हा येथील निवडून 100% 100% किती मतानं कमीत कमी 5,000 मतानं
5,000 मताला 100%, 110% वन वेज होणार इथं निकाल लागलेला ह्या गावात येणार आहे 100%. बरं. तासलीम शेळके माझं नाव आहे. डिप्युटी सरपंच आहे, एवढं नाही ठेवा. इथं या आणि इथं येऊन माझी पहिली बाईट घ्या. 100%. आणि बोलाल मी जी शिबन मीच उधळणार इथं. ही गाव ही लोकांची प्रतिक्रिया खरं तर बघायला मिळते. अजून काय लोकांची नमस्ते नमस्ते. काय नाव विकास खरात काय तुम्ही काय पुढे निघाला काय सामान्य मतदार कार्यकर्ता आहे मी. कोणाच कार्यकर्ता बाबासाहेब देशमुख. बाबासाहेब देशमुखांचं थोडे पुढे लोक आपल्या म्हणून जातील काय तर काम लागायचं काय तर माझं मतदान आहे 5 तारखेला मतदान तर होऊ द्या आपलं. नाही तुमचं सगळं खरं आहे. काय चर्चा काय चालू इकडे काय इथं शेतकरी कामगार पक्ष. शेकअप हो. काय लोक म्हणते आता क्रेज कमी झाली शेकअपची कोण म्हणतं हा ते काय ज्याला काय राजकारणातलं कळत नाही हा ती लोक माप काढत बसते. हा त्यामुळे त्यांना वाटत असेल तसं, हा पण जे त्यांना जसं वाटते तसं इथं नाही. असं काय 50 वर्ष चालणार ती 5 वर्ष कोण म्हणलं 50 वर्षात चालणार. हा मुख्यमंत्री ज्यावेळी मुख्यमंत्र्याच्या दालनात ज्यावेळी गणपतराव देशमुख चालत जात होते हम्म. त्यावेळी स्वतः मुख्यमंत्री त्या दालनात उभा राहून आबासाहेबांपर्यंत येतात. हा ही त्यांची ताकद होती. आणि हा. कोण म्हणतो शेतकरी कामगार पक्ष संपलाय. ती ताकद होती पण आता तुमचे आमदार मुख्यमंत्र्याकडे चालले नाही कोण मुख्यमंत्री मग कामासाठी जाणार का नाही. मग कुठं काय ह्याच्याकडे जायचं का. बर बिहारच्या मुख्यमंत्र्याकडे जाऊ द्या त्यांनी. म्हणजे जी दरारा होता मला काय म्हणायचं आबासाहेबांचा दरारा होता ते हा. काय ठेवला बाबासाहेब 100%. हा. कोण म्हणतं नाही. 25,383 मता निवडून आले. हा. मग दरारा असल्याशिवाय आले का मोकळा आले का. बर आता त्यांच्या घरात पण त्यांचे भाऊ पण त्यांच्या सोबत नाही चर्चा इथं कोण म्हणतंय. हा. त्या दिवशी बघा त्या कारखान्यावर हा. दोघं एक मांडीला लावून बसलो होतो की बाबासाहेब निवडणूक नाही तर. काय आणि निवडणुकीमध्ये त्या नगरपालिकेचं असते प्रत्येक निवडणुका एखाद्या निवडणुकीत होत असते त्या काय चुका हा. झाल्या असत्या त्या आम्ही विसरून गेलो ना. हा. जसं नगरपालिकेला आहे तसं ग्रामीण भागात नाही. हा. ग्रामीण भागातला कार्यकर्ता हा हाडाचा आणि रक्ता मासाचा शेतकरी कामगार पक्ष आहे. हम्म. त्यामुळे इथं विजय निश्चित हा शेतकरी कामगार पक्षाचाच होणार. बर आता त्यांनी जे उमेदवार दिला शेतकरी काम सॉरी चायच्या बापूंनी लोटे साहेब हा. त्याबद्दल काय प्रतिक्रिया लोकांच्या त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया त्यानं 5 वर्षी त्यांना 5 सदस्य दिलतच गणात चिकमोहत गणात. या चिकमोहत गणात मला एक काम त्यांनी दावायचं. पंचायत समिती माध्यम हा या कटपळ गावानं त्याला आम्ही लीड देतो. कटपळ मध्ये एक काम दावायचं. तो माझा क्लासमेट आहे. ते काय ते मैत्रीचं नातं वेगळं असतं. बरोबर. एखाद्याचा विचार वेगळा असतो. हा. ती माझा विचार मी जतन करतोय. हा. पण 5 वर्ष सत्ता त्यांना दिली पंचायत समितीची. हा. त्यातलं मला एक काम दावायचं. काय नाही जी लोक कामं झाली नाही म्हणते ती आबासाहेबांच्या काळात काय झालं हा. बाबासाहेबांच्या काळात काय झालं हा. मला त्यांना एक सांगायचं आहे. हा. त्या बाहेरच्या निमित्तानं हा. तुम्ही माझी बाईट कट करू नका हाय असं तुम्ही दाखवा. बरं हा. मला एक सांगायचं आहे हा. की आता आपण जर बघितलं हा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हा. आमच्या इथं खरातवाडी ठेंगल वस्ती आहे नायकुडे माळा आहे शेरेवाडे दुधाळवाडे ह्या जिल्हा परिषदाच्या माध्यमातून हा अधिनियम 1962 ला अस्तित्वात आला. त्यानंतर 80-90च्या दशकात त्या शेतकऱ्याच्या मुलाला शिक्षण मिळावं म्हणून त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा स्थापन केली. हा. ही कुणाच्या काळात झाली. हा विकास नाही का. बरं हा. प्रत्येक वाडी वस्तीवरती हातपंप झाला. हा कुणाच्या काळात झाला. हा. हे आज तुम्ही पोल टाकताय नुसतं नॉमिनल लोकांची फसवणूक करायला. हा. हे लाईटीचा पोल जे आले गावात डीपी वगैरे आले हा. ज्या त्या वेळच्या लोकसंख्येला ती सफिशियंटली होतं. हम्म. आता लोकसंख्या वाढली. लोकसंख्या वाढल्यामुळं त्याला गरज बसायला लागली. होईल ना आज ना उद्या ते काम. पण फक्त पोल टाकायचं त्याच्यावर तारा वाढायला त्या लोकांची फसवणूक करू नका. करायचं असेल तर तुम्हाला विकास करा. आणि त्यासाठी बाबासाहेब देशमुख इथं खमके नेतृत्व आहे 100% काम केलं नेतृत्व आहे. हा. आणि बाळासाहेब ढाळेच्या बाबतीत सांगायचं झालं हा. तर कासाळ गंगा ओढा हा. आहे का यो हा. सुरुवातीला त्यांनी खालनं महोदगड काम चालू केलं. हा. कारण ते या कासाळगंगा ओढ्याच्या संशोधन समितीचे ते अध्यक्ष आहेत. हा. आम्ही त्यांना एकही मताचं दान दिलं नाही आतापर्यंत. हा. त्यांना आम्ही काय दिलं नाही तरी सुद्धा त्यांनी आमच्या ओढा खोलीकरण आणि रुंदी करण्यासाठी टाटा म्हणजे मतदान नाही केलं तरी पण त्यांनी विकास केलाय बघा. 100% केला. ठीक आहे त्यांच्या पाठीमागे उभं राहायचं 100%. साहेब नमस्ते नमस्ते. लय उंची वाढवली हो काय त्यांचं काय म्हणते इकडे पुन्हा उंची इकडे जिल्हा परिषदला बाळासाहेब ढाळे. बाळासाहेब ढाळेची हो बरं. 100%. काय बाळासाहेब ढाळे लोक काय संपर्क नाही येत नाही होते इकडे संपर्क नाही जी संपर्कात नाही ती का नाही अशी म्हणणार त्या माणसाचं कटपळवरती एवढं उपकार आहेत. हा. 1ही रुपया नसताना त्या माणसानं कटपळसाठी 40 लाख निधी मिळवून दिला. हा. आणि जे आज कालवा करतेत का नाही जी आज मिरची पिकते ऊस पिकतोय केवळ त्या माणसाचं योगदान आहे. हम्म. त्यामुळे गाव आज प्रगतीच्या दिशेला आहे. बर त्यामुळे बाळासाहेब ढाळे 100% डोळं झाकून आहे. येणार आहे तर. हो ते काय, 100%. शिवसेना चालणार नाही इकडे जे त्या पद्धतीने पण जास्त लीडनं बाळासाहेब ढाळे 100% असणार आहे. बर त्याचं वैयक्तिक काम आहे का शेतकरी कामगार पक्षाचं काम आहे वैयक्तिक काम आहे शेतकरी कामगार पक्षाचा सपोर्ट आहे असं वैयक्तिक म्हणता येणार नाही. दोन्हीचं जर कोलॅबरेशन झालं तर कामाला निश्चितच गती मिळते. हो. आमदार साहेबांची 1.5 वर्ष या भागामध्ये म्हणजे आमदार साहेब 1.5 वर्ष झाले बाबासाहेब हा. देशमुख त्यांची काय काम आहे या भागामध्ये बरीच काम आहेत भरपूर काम आहेत आबास भरपूर काम आहेत. नवीन तारुण्य आहे
100% कामं त्यांची चांगली बरं. काय विषय नाही. बाबासाहेब देशमुखच्या पद्धतीनं राजकारण चालू आहे सध्या तुम्ही बघताय तरुण पोर किंवा त्यांचे कार्यकर्ते बरं. योग्य चालू आहे त्यामध्ये काय बदल करायला पाहिजे? अतिशय चांगलं चालू आहे त्यांच्या पद्धतीनं अतिशय चांगलं हा. आहे. पहिलं राजकारण वेगळं होतं, आता राजकारण वेगळं. हम्म. त्यामुळे आता जी चालू आहे त्यांचं जी सिच्युएशन बघून चालू आहे ते अतिशय चांगलं राजकारण चालू आहे त्यांचं. बरं. हो. शहाजीबाबू पाटील विषयी म्हणणं तुमचं काय वैयक्तिक मत आहे? कारण बापूंनी विरोध केलाय भाजपला तुमच्या नगरपालिकेमध्ये. बरं. आता त्यांच्यासोबत युती हो का, ही कसा आहे, वैचारिक विषय असते तर प्रत्येकाचा पक्ष असतो ज्वलंत ठेवायचा असतो. जे त्याच्या वरच्या त्या आघाडी आहेत ती त्यांची ती ही करतील, त्याचा काही विषय नाही. हा. त्यामुळे इथं शेकाचा झेंडा फडकणार. 100% पडत. ठीक आहे. शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा 100% फडकणार अशी चर्चा करता गावामध्ये बघायला मिळते. पण काय लोक आपल्या साहेब नमस्ते. नमस्कार. काय नाव? सुभाष बांडकर. काय करता काम? आपलं हॉटेल आहे. हॉटेल आहे. बरं. हॉटेलमध्ये लोक येत असतील चहा पाण्याला. येतात का काय चर्चा काय इथं? चर्चा ती काय आता प्रायव्हेट ठेवू शकतो. याच्या पलीकडे जाऊन मी एवढं तुम्हाला सांगतो की आता हे वड्याचं जे भांडवल केलं हा. किंवा वसईला ऊसतोडी लोक जातात, हा. ही कुठल्या पक्षाचं किंवा पार्टीचं काम हा. नाही. हे लोकसभा गावातून आणि नाम फाउंडेशन फिनोलेक्स या कंपनीने हे काम केलेलं आहे. नाम फाउंडेशन केलं. हा येस वड्याचं. आणि हे जे लोक बोलतात ना मिरची झाली किंवा वसईला जातात हा. हे फक्त ना लोकसभा गावातून आणि तरुण पिढीमुळे हे काम झालंय. हा. एवढं वैयक्तिक पक्षाचं पार्टीचं हे कोणाचंही काम त्याला नाही. पक्षाची लेबल लावून. काय कोणी लावू नये हीच अपेक्षा आहे बस. मग काय विषय तो म्हणजे ते नाम फाउंडेशन कधी आले इथं कशी सुरुवात झाली? 2016 पासून ते काम चालू होतं आपल्याकडं हा. सुरुवातीला. हा. हा मग ते आपल्या गावातील 70% लोक जे होते वसई ऊसतोडी हे काम करून मोलमजुरी करून खाणारी माणसं होते. आता गावामध्ये जवळजवळ या गावातून 21 मुकदम जात होते. हा. आता 1-2 मुकदम जातात. बऱ्यापैकी मुकदम थांबले, शेती करतात. मिरची शिमला मिरची मध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्यात 1 नंबर गाव आहे. म्हणजे नाम फाउंडेशन माध्यमातून नाम काम फाउंडेशन आणि लोकसभा गावातून त्यामुळे लोकवर्गणीतून आपल्याला हे एक कोणाच्या पक्ष काही- पार्टीचं कोणी लेबल लावून एवढीच अपेक्षा आहे बस. झालं. एक तरुण म्हणून बस. हे खरं तर हो. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काम झाली त्याला कुठल्या देखील पक्षाचे लेबल लावू लावू नये, नये ही अशी अपेक्षा चर्चा तरुण चर्चा म्हणून. होते. साहेब नमस्ते. नमस्कार. काय विषय नेमका नाम फाउंडेशनचा विषय काय त्याला राजकीय लेबल का लावणार? नाही पहिल्यापासून तुम्हाला सांगतो गाव बरेच दिवस झाला आमचं दुष्काळी भागातच मोडते. हा. पण आमच्या गावातले काही तरुण युवक एकत्र आले. हा. त्यात आमचं जे पोलीस क्षेत्रात काम करणारा दत्ता खरात म्हणून युवक आहे त्याने तसेच इतर बरीच मुलं एकत्र आली आणि त्यांनी नाम फाउंडेशनशी कॉन्टॅक्ट साधला आणि त्यांनी जे आम्हाला निधी दिला इकडं आणि त्यात नंतर फिनोलेक्स किंवा टाटा असेल अशा बऱ्याच कंपनी एकत्र लोकसभात म्हणजे लहान लहान मुलं सुद्धा जाऊन त्या वाड्यात कामं करायची. म्हणजे एवढी परिस्थिती वाईट होती. त्याच्यानंतर ही जी दिसतंय तुम्हाला आज खरं तो मुद्दा खरं नाम फाउंडेशनचा आहे. बाकी कुठला पक्ष कुठला पुढारी कोण सुद्धा नाही. बरोबर. त्या लेबल पण नाही लावणार. लेबल कोणाचंच नाही लावायचं. बरोबर. कोणी सुद्धा काम केलेलं नाही. फक्त हे गाव जे आपलं गाव आहे ह्या गावानी सगळं हा आता एरिया दिसतोय हिरवागार हा फक्त गावाचा आहे. बरं. हे झालं. बाकी कोणी सुद्धा काम केलेलं नाही. जे काम करतंय ना त्याच्या पाठीमागे राहा. तुम्हाला सांगू कोण जरी निवडून आला एक जरी आमदार निवडून आला त्याला महिन्याला 1.5 लाख पगार चालू होते. इतर भत्त वेगळं. मग आपण उगाच कुणाच्या पाठीमागे जाण्यापेक्षा जे काम करतंय तुमचं अनेक वर्ष झालं आपली कामं पेंडिंग आहेत. जी कामं करते त्याच्या पाठीमागे जावा. उगाच कोणतरी येणार तुम्हाला काहीतरी सांगणार तुम्हाला कशावर तर उठवून बसवणार तुमच्या प्रत्येकाला हजेरी लावणार त्याचा काही उपयोग नाही. तुमच्या जे कामाला हजर राहते तुमचं रस्ते तुमचं पाणी तुमच्या इथं उद्योगधंदे अशा बऱ्याच गोष्टी झाल्या तरच तुमचा विकास आहे. आता नमस्ते. नमस्ते बोला. काय म्हणताय? काय नाव काय? दादा लवटे दाना शेळके. बर. काय म्हणताय कोण उमेदवार येणार इकडे? दादा लवटे. दादासाहेब लवटे. काय राहिलंय म्हणजे त्यांच्या इकडे संपर्क? राहिले कसं नाही काम केली सगळ्या गावाची काय कुठं काय राहिले आता एक काय आपला तरुण मित्र म्हणतो मगाशी की पंचायत समितीवर काय काम केलं नाही. काय काम काय रस्ते केलं ही केलं लाईट ओढली काय राहिली सांगाय मला. पंचायत पाठीमाग काय झाली कामं सांगाय मला. हा. पाठीमागच्या काळात काय झाली कामं बर काय झाली कामं केले म्हणजे आपण केले. आता बाबासाहेब देशमुख राहिले तिथे काम बरं काय बाबासाहेबांनी निवडून आल्यापासून इकडे फिराकला सुद्धा नाही. एक मुरमाची पाठी दाखवाय मला कुठं टाकले म्हणून या 1.5 वर्षात काय नाही. काय जो झालेलं नाही फिक्स एक पाठीचं मुरमाई टाकलेली नाही. देतो. मी जर तुम्हाला म्हणलं चला बापूची कामं दाखवायची चला दाखवतो तेव्हा रोडच केलाय बघा. डांबरी केलाय ही डांबरी केलाय परत पाजर तलाव 4 केले तर बर पाणी आता ही बंदिस्त पाईपलाईनचं पाणी सगळ्या माळाने खेळवलंय. बर. एवढं बापू तुम्ही काम सांगताय मग मध्ये का पडले 24 आमदार केला? आयला त्यावेळेला आम्ही शेकामध्ये होतो आम्ही बी हे केलेलं की पण कसं आहे की आम्हा पण बाबासाहेब बी वाग नाही ना काम करणार ना बाबासाहेब देशमुख बर. कुठं काम करतोय तेव्हा. मग तुम्ही आमदार केला. अहो केली झाली चूक एक बार हो झाली चूक आता काय का डबल तीच कशाला आता जरा बदल करायला आम्ही ठरवलं ना बदल करूया जरा काय जर. बर. आता 1.5 वर्ष झालं मतदान करून 1.5 वर्ष असं काय बदल झाला लगेच? अहो दादा लवट्यान कामच चालू केली भरपूर. अहो 70 वर्षात माझा रोड झाला नाही ते एका 2 मिनिटात त्यानं नुसता शब्द टाकल्यावर करून दिला. अजून काय करायचं सांगा बरं तुम्ही. मग त्यांना म्हणजे गेल्या आमदार केला कुठल्या आशेने त्याला मत केली तुम्ही? बाबासाहेबाला
अहो लाईट देतो म्हणला, पाणी देतो म्हणला, रस्ता देतो म्हणला. शब्द मी निवडून आल्या महिन्यात काम करतो आणि गावातलं शेकापचं पोटरे जाऊन सांगतात नाही आपल्या पार्टीची नाही ती ही माणसं. मग आता हाय तर नाही ते नाही ते उघड दाखवून दिलं पाहिजे ना जरा काय का आपण का ही आहे का बरं ते करून दाखवलं पाहिजे हो सगळ्या गोष्टी. त्यामुळे लवटे साहेब येतील निवडून. अहो 100% आपली 10 लाखाचे पैसे आहे का लावूया चला. माझ्याजवळ कशाला हा. लावताय तुम्ही? 100% निवडून गुलाल ही 100% ठरलाय. 7 तारखेला बुकिंग गुलालाच्या 3 हायवा बुक करून ठेवलाय. उकरून दिले बुक करून ठेवलाय. बरं याला 7 तारखेला 100% तुम्ही याच. लवटे साहेब काय पार्श्वभूमी आहे? म्हणजे गरीब वडील ती काय काम करते? अहो काय मसर राखायचं वडील हे काय तेव्हा त्यांची परिस्थिती अशी होती. गरीब घराण्यातला गडी आलाय ती. अगदी पंक्चर काढणारा गडी, रोजगारात जाणारा, ऊस तोडाय गेलेला गडी आहे ती. बाकी कोण ती काय मोठा जागीरदार नाही किंवा मोठ्या घराण्यातला नाही मुलगा काय नाही. सर्वसामान्य आपल्या घराण्यातला आहे. त्यामुळे इथं धनुष्यबाण आहे म्हणजे. 100%. ठीक आहे. ही प्रतिक्रिया खरं तर गावातून बघायला मिळते. यांनी खरं तर 2024 ला आमदारकीला मतदान केलं होतं बाबासाहेब देशमुखांना, पण त्या मताचं खरं तर चेंज झालं नसल्यामुळे खरं तर लोक या ठिकाणी बदलायचं म्हणते ते. राम राम. नमस्कार. काय नाव? विठ्ठल कचरे. विठ्ठल कचरे. वय किती आहे? 67. 67. मग इथं राजकारण बरंच बघितलंय. होय. गणपत आबाचा पण कार्यकाळ बघितलाय. फाउंडेशन पासून 62 पासून बघितलं. हा. आता बाबासाहेबांना बघताय, शहाजीबापूला बघितलाय. कसं वाटतंय दोन्ही सगळा कार्यक्रम? आम्हाला मी कुणाचा निष्ठावान नाही, हा. पक्षाचा आहे. कुठल्या पक्षाचा? शेतकरी कामगार पक्षाचा. बर. मी असं अनुपाडून काम केलं नाही. हा. आणि माझ्याकडे नेता आहे आता हा. बाबासाहेब. हा. ती नुसतं आमदार आहे, हा. एमडी आहे. बर. हा. एका दिवसात फरायचं म्हणलं पडतंय. हा. शावर काम नाही आमचं कधी. हा. आतापर्यंत सत्तेवर होती, हा. त्यांना काय बोलत नाही मी. हा. आणि अजून वेळ आले ती. हा. मग 5 वर्ष का केली नाही ती? आता कुठं काहीतरी मुरुम टाक, कुठं काय डांबरव, काय कर, हा. तारा रवा, हा. मग त्याच्यावर बसवा डीपी हा. चालू करा. मला आनंद आहे. हा. आम्हाला फक्त पाणी, हा. लाईट, हा. आम्हाला बाकी कोणाची अपेक्षा काय नाही. आता आहे नाही पाणी. हाय पाणी आहे, पण लाईटीचं आहे ना कमी जास्त. बर. तर आता हा. ही आम्ही पहिल्यापासून एक पक्ष आहे, हा. एक निष्ठावान. हा. ही सुद्धा आम्ही निवडलाय 5 वर्ष हा. असं ग बसलो होतो. आणि काल 2023-24 ला हा. उठून बसलो. हा. वरवत मुंग्या कशा निघते असं मतदान. हा. हा. आम्ही फक्त पाडायचं काम केलंय. हा. 15 वर्ष हा. बर. बर. हा. आम्ही काम थोडं काम केलंय, हा. पण पाडायचं काम केलं. बर. बर. शहाजीबापू चालत नाही इकडे. हाय त्याचं नाही कसं हा. आहे. बापूचं बी आहे, कार्य आहे, काम आहे ती. बर. जे त्या पक्षाचे ते नाव घेणार. हा. हा. बापूच तर नाही म्हणून चालतंय का? हा. पण कसं आहे, हा. जे त्या पक्षाच्या जे त्याचे जे ते करणार. बदल करायला पाहिजे. आता किती दिवस का माणसं मागत आहे कोण? तुम्ही? आम्ही हा? 5 आजोबा, वडील, मी, हा. माझं पोरग, नातू हा. काम करतोय. हा. आम्हाला पक्षीच माहित नाही. हा. हा. ती कोणतरी म्हणतं भाजपा आहे, हा. कोण म्हणतं काय आहे काय आहे. हा. पण पहिल्यापासून शेतकरी कामगार पक्ष. हा. साहेब नमस्ते. नमस्कार. काय धन्यवाद हॉटेलमध्ये बसला. बसलोय आपलं निवांत. चहा पाणी. हा चहा आम्हाला पाणी. हे नाही. बसा की बसतो. जाताना सांगा आम्हाला. होय. आधी जिल्हा परिषद काय इकडे बातमी कशी जिल्हा परिषद? हाय चालू आहे. हा. प्रत्येक जण प्रत्येकाच्या मार्गाने पळतोय. बर. बर. हा. हा. काय इकडे वारं पण वाटते. आता वार तसं सांगायचं गेलं तर कसं असतंय, एखादा विद्यार्थी शाळेत घातला तर लगेच दुसऱ्या दिवशी त्याचा रिझल्ट येत नाही. बरोबर. हा. ज्या वेळेस पेपर दिल्यानंतर त्याचा रिझल्ट काय ते कळतोय. बरोबर. हा. आता चालू आहेत पेपर प्रत्येकाचे. हा. हा. निकाल लागेल त्या दिवशी आम्ही सांगू. कोण विद्यार्थी कोण हुशार वाटतो इथं? हाय आता सगळे तुम्ही प्रतिक्रिया घेतली सगळ्यांची. हा. काय जणांनी दिले तर प्रतिक्रिया काय काय हे ते. हाय दादासाहेब लवटे आहेत. दादासाहेब लवटे. कशाचे वाटलं दादासाहेब लवटे? गरीब घराण्यातला येतंय. हा. त्यांचं वडील ऊसतोडी करून त्यांना शिक्षण केलं त्यांचं, हा. हा. आणि त्यांच्या माग खंबीर नेतृत्व आहे. हम्म. त्यामुळं हाय आता विकासाची पंचायत समितीवरती होते बरं का. काय काम केली पंचायत समितीने? त्यांच्या पातळीवर जी कामं होतात, पाण्याची टाकी इथं असेल आमच्या इथं, हा. काय हापसा असतील हे हम्म. केलेत. त्यांच्या पातळीवर जी कामं होतात ती केलेत. हम्म. हो.
काम करतील हे. हो आता समोर पण मोठी ताकद आहे म्हणजे मोठं प्रश्न आहे कोणी सरपंच आहे मोठे का म्हणते टक्कर बसली काय विषय साहेब माहित आहे का ह्या मतदारांना एक मला सगळ्यांना हात जोडून युवकांना विनंती आहे. आजपर्यंत आपण अंधारात राहिलोय आता काय ज्येष्ठांना राग येईल माझा बोलण्याचा आम्ही म्हणजे त्यांच्या पावला पावलं चालू ना आता वडिलांनी सांगितलं बाबा तू शेतात ह्या हंगामाला हे पीक घ्यायचं ह्या हंगाम असं आजपर्यंत आम्ही करत आलोय फक्त युवकांना ह्या महुद गटातल्या एक मला हात जोडून विनंती आहे कळकळीची की बाबानो आपण माझ्या आजानं किंवा माझ्या बापानं किंवा माझ्या भावानं असं सांगितलंय मला असं मतदान करा ही विषय न बघता आपल्या एका फोनवर माणूस धावून येणारा आपल्या एका फोनवर काम होणारा असा विकासपुत्र आपल्याला सगळ्यांना पाहिजे त्यासाठी आपल्याला योग्य माणूस फक्त दादासाहेब लवटे आम्हाला आजपर्यंत जी आमची वरची 5 गाव आहेत कटपळ खवसपूर लोटेवाडी चिकमहूद ही साहेब आम्हाला राजकारण काय जास्त कळत नाही आम्ही नौकगडे सगळं पण खोडाने काय केलं आजपर्यंत की बाबा आम्ही असं पुढे जायला लागलो जरा हे तसं नसतं लागा आपल्याला असं केलेलं आहे अरे पण आमच्यावर ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस तुम्ही गप असता तुमच्या तोंडाला काय कोणी नोटा लावतं कोण काय करतं मी जास्त बोलत नाही आता टीका टिप्पणी मला करायची नाही फक्त ऐका मला फक्त एक सांगायचं आहे नवीन गाड्यांना तुम्ही तुमच्या उपयोगाचा माणूस बघा कामाचा माणूस बघा आता इथं शहाजी बापूंनी कार्यकाळ 5 वर्षाचा झालाय आता बाबासाहेब देशमुख आमदार आहेत काय वाटतं दोन्हीतलं काम कोणाची भारी वाटते आबासाहेबांचं बी काम चांगलं होतं त्याच्यानंतर बापू आलेत बापूने महुद गटाला 5,000 कोटीचा निधी दिलाय 5,000 कोटीचा कागदावर आहे चला दाखवतो मला कॅमेरा घ्या ही सगळी माणसं आहेत इथं कटपळ आचकदानी रोड एकदम असा गुळगुळीत तेलासारखा आहे दनाट गाड्या विरोधकांच्या सुद्धा पळत जाते बापून केलाय ते मग काय झालाय नाही आता केलेलं आहे बापूंच्या काळात झालेलं काम आहे कटपळ कुळीगाव रस्ता धनाट गाडी हलतात निभार पण टीका टिप्पणी बापूवर करायची पळायचं निभार पण विरोधकांना बोलायचं आधी कसं होतं काय आता त्यांनाच माहित आहे काय आहे ते हा असा विषय बाबासाहेब देशमुखांच्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये काय काम झाले काय नाही काय काम आहे वाढदिवसाचं कोणाचा असलं का एखाद्या कार्यकर्त्याला फोन करायचा बाबासाहेब आज एखाद्या कार्यकर्त्याचा वाढदिवस ह्याला फोन करून शुभेच्छा द्या ह्याच्या पलीकडे ह्याला 1.5 वर्षात काही जमलेलं नाही एखादा समाजातला एखादा चांगला माणूस एखादं चांगलं नेतृत्व पुढे चाललं मागणं त्याला काड्या घालायच्या आणि त्याला बरोबर कसा खाली आणायचा समाजात भिडवून द्यायची काय तर अफवा उठवायच्या की बाबा हे असा करल ही तसा करल आणि त्याला खाली कसा आणायचा ही बाबासाहेबांना जमतंय जे आबासाहेबांनी केलं त्याच्या 1% सुद्धा त्यांच्यात गुण नाही आम्ही शकाबला मतदान केलेलं आहे आमदार केलं हो कधी आता आमदार शेकापला केलंय हो उघड केलंय उघड केली त्यांच्या पार्टीनं हो आणि मग आता 1.5 वर्षात काय नाही बदल काय नाहीच की उपयोगालाच नाही की काय नाही उपयोग तुम्ही कधी काम घेऊन आता तुम्ही जे इथं काही जणांच्या बाहेर घेतल्या का त्याच्यातलं काय ज्येष्ठ गडी येतं ते काय करतात आता मी नाव घेऊनच घेणार नाही आपण दादासाहेबांना बोलूया आपल्या घरी आणि आमचं एक काम राहिलंय तेवढं मार्गी लावावं लागते मग मी त्यांना म्हणलं दादासाहेब तर नवीन आहेत इथं त्यांच्या पातळीवरती करतील नाही आपल्याला तेवढं करावं लागतंय दादासाहेब पुढे गेलं का त्यांना मागणं म्हणायचं ती नाही आबासाहेबाचा येतील मग मला काय म्हणायचंय त्यांना बाबानो तुम्ही आजपर्यंत एवढ्या दिवस एका माणसाला एकनिष्ठ राहिला तुमची कामं झाली नाहीत आणि तुम्ही काल आलेल्या राजकारणात आलेल्या माणसाला एका गरीब घराण्यातल्या पोराला तुम्ही काम करायला होता म्हणजे त्याच्यात किती ताकद आहे तुमच्यात काम होत नाही ते तुम्हाला फक्त मतदान पाहिजे फक्त ह्यांना बाकी काय विषय येत नाही ह्यांचा बरोबर आहे तर आता त्यांच्यासोबत दीपक आबांची पण ताकद आहे काय नाही फरक पडणार दीपक आबा जास्त नाही तर काय 5-50 मतदान असेल त्यांच्या पातळीवरती पण करतील काम बर काय वाटतं बाबासाहेब हे शहाजी बापू आणि दीपक आबा या निवडणुकी एकत्र असं काय काय नाही शहाजीबापूंनी त्यांची ताकद त्यांच्या पातळीवर दाखवलेली आहे दीपक आबांचं बी काय तालुक्यात जागरण गोंधळ चालू आहे सगळ्या तालुक्याला माहिती आहे दीपक आबांना सुद्धा त्यांनी त्यांचा आपला जवळा गट सांभाळावा इज्जतीसाठी नाहीतर काय नाही संपल्याला खेळाय सगळा जवळ पण अवघड आहे आता दिसतंय तुम्ही रोज फिरताय तालुक्यात त्यामुळे काय जर आता लवटे साहेब निवडून लवटे साहेबांना आता मी काय सांगत नाही येणाऱ्या 7 तारखेला विरोधकांना माझं एक सांगणं आहे आणि त्यांना सांगायच्या अगोदर नवीन पिढीला एक सांगणं आहे की बाबानो एवढाच तुम्हाला चान्स आहे ह्या गोलातनं बाहेर निघा तुम्ही
आणि आपल्या कामाचा माणूस, आपल्या हक्काचा माणूस आणि निम्म्या रात्रीचा फोन उचलणारा, आपल्या वेळेला वाईट वेळेला धावून येणारा माणूस तुम्ही कोण आहे? तुम्हाला जी योग्य वाटतोय ते बघा. मी म्हणणार नाही बाबा ह्याला द्या त्याला द्या. तुम्हाला आजपर्यंत तुम्ही मतदान आजपर्यंत कोणाला देत आला त्याच्यात आणि ह्याच्यात तुम्ही तुलना करा. तुम्हाला जी योग्य वाटतंय ती करा. ह्या आता 15 महिन्यात काय चालू आहे ती तुम्हाला दिसतंय. तिथल्या गावातल्या गड्यांना, महोद गटातल्या गड्यांना माहिती आहे सगळं. तुम्हाला काय काय कुठं कामं होते ते हे सुद्धा तुम्हाला माहित नव्हतं. लवटे साहेब आश्वासन देऊन गेले. आश्वासन नाही, कामं सुद्धा आहेत त्यांची भरपूर आणि त्यांनी आश्वासन देऊन आम्हाला विश्वास आहे. मी शेकापला मतदान केले, माझ्या बापाने केले, आजोबाने केले. माझं वय आता 28 चालू आहे. पण आम्ही एक वेळ हे दादासाहेब बरोबर विश्वास टाकणार आहे. त्यांच्यावर विश्वास आमचा आहे. त्यामुळे बघू काय ते करतील आणि ते आम्हाला विश्वास आहे 100% ते विषय मार्गी लावतील. आणि हे एकूण खरं तर या कटफळ गावचं किंवा सांगोलचं राजकारण बघायला असताना संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला या महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून खरं लोक बोलून दाखवतात. अनेक लोक आपल्या सुरुवातीलाच खरं काका गाठ पडले होते. काका म्हणले की आमच्या जीवावर तुम्ही राजकारण केलं, धनगर समाजाच्या जीवावरती राजकारण केलं, पण तुम्ही आमचीच त्या ठिकाणी मतं करून जर आमचा विकास करत नसताल तर तुम्हाला खरं तर परिवर्तन या भागामध्ये झालं पाहिजे. अनेक जण लोक त्या ठिकाणी बाबासाहेब देशमुखांनी या भागामध्ये कामं केली होती, गणपताबांची कामं लोक या ठिकाणी सांगते ती. त्यामुळे शेकापच्या पाठीमागे जायचं अशी देखील चर्चा या भागामध्ये बघायला मिळते. आता खरं तर काका त्या ठिकाणी आपल्याला बोलून दाखवतात की आमच्या मताचं चीज झालं नाही. गावाचं गटातटाचं राजकारण असेल, जातीपातीचं राजकारण असेल, अशा एकूण संमिश्र प्रतिक्रिया खरं लवटेवाडी गावामधून बघायला मिळते. तर या गावातला कौल सांगणं आता खरं अशक्य आहे. येणाऱ्या 7 तारखेला मतदानामध्ये खरं या गावाचा कौल आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. कॅमेरा अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, कटफळ.